दिवाळी, पोळा, ते नवीन वर्ष त्यांचं गुढी, त्यांचा महिना कधी भरतो? अमावस्या. आपला महिना पौर्णिमेला भरतो. पण सगळं उलट चक्र आहे. तुम्ही समजा तुम्ही हे काय म्हणून बाबासाहेबांनी एक ग्रंथ लिहिलेले कांचा रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, क्रांती आणि प्रतिक्रांती. त्याच्यामध्ये तुम्हाला मी हे सांगतो का हे तुम्हाला अगदी असं त्यांचा सण उत्सव असतो तर कसं जातात ते बाया, जे दागिने ठेवलेले आहेत ते काढून टाकून चुळा बुळा काय म्हणतात त्याला सजून जातात. आपलं कसं जातं विहारात, ज्या दिवशी आपली पौर्णिमा आहे तर काय करायचं म्हणजे जे आहे ते काढायचं जायचं. कसं हे कॉन्ट्रास्ट आहे. तुम्ही समजा एक अंधार आहे एक प्रकाश आहे. पण एक काय आहे आपल्याला सुख देतं, एक आपल्याला भटकवतं. ज्या वेळेस माणसाचं मन तरतरीत होईल, ज्या माणसाचं मन अस्थिर राहील त्याला जीवनाचा कुठलाही विचार किंवा निर्णय घेता येणार नाही. जो माणूस स्तब्ध राहील स्थिर राहील त्याला आपल्या जीवनामध्ये विचार करता येईल, त्याला गती सुगती समजत. आपल्या बुद्ध धर्मामध्ये उत्सव कशाचा आहे? शांतीचा उत्सव. बुद्ध जयंतीच्या नावानं दारू पिणे, बाबासाहेबांच्या जयंतीच्या नावानं दारू पिणे, आता रमाईच्या नावानं डीजे वाजवतात. औरंगाबादमध्ये मागच्या जयंतीला म्हणजे 14 एप्रिलला 250 लोकांची कानं फाटली. काहीतरी कोटी रुपयाचा डीजे लावला होता म्हणतो. बरोबर आहे? बरोबर. औरंगाबादचे निवासी. ही बाबासाहेबांच्या अगदी विरोधात आहे. बाबासाहेबांनी कधीही दांगोळ करायला सांगितलं नाही. बुद्धांनी त्याचे दोष सांगितले. जिथं वाचतं गातं तिथं जायचं नाही सांगितलेले बुद्धांनी. म्हणून आपला धर्म कसा आहे? आपला धर्म शांतीचा आहे, स्थिर आहे, गंभीर आहे. आपला धर्म कसा आहे? शांती, विचारशील आहे, गंभीर आहे, रिसर्च करायला सांगतो आपला धर्म. एका गोष्टीवर बुद्धांनी मोठं लेक्चर दिलेले, सुगतीच्या विषयी बोललेले. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं एकेची बुद्धं शरणं गतासे न ते अपाय भूमीला जाऊ शकत नाही असं बुद्ध म्हणतात. जे शरण म्हणजे काय? बुद्ध शरण म्हटले शरण होतं काय? बुद्ध ज्या वाटेनं गेले जसे राहिले आपण त्याच्या मागे कमीत कमी एक पाऊल तरी चालायचं आहे. बुद्धां शरणं गच्छामी म्हणजे त्यांच्या मागं जायचं. बुद्धाला वंदन केलं झालं, सायंकाळी खीर वाटली. सायंकाळी खीर वाटणं, विहारामध्ये 12 नंतर जेवणं, विहारामध्ये काय म्हणतात ते महासभे. तुमचे घर आहे, तुम्ही गृहस्थ आहे, तुम्ही घरात राहायचं. कधीही विहाराला क्लेम करायचं नाही मी अध्यक्ष आणि मी मालक आणि हे खूप मोठं पाप आहे. बुद्धविहार कोणाचं नावच त्याचं बुद्धविहार आहे.